प्रेज द लॉर्ड. देवाच्या नावाला धन्यवाद देऊ की पुन्हा एकदा आज आपण ख्रिस्तामध्ये एकत्र आलेलो आहोत. एक सुंदरशी वेळ आपणास दिली त्याबद्दल त्याच्या नावाला धन्यवाद देऊ. जय ख्रिस्त. प्रेज द लॉर्ड. सलाम. स्तोत्रसंहिता 136 याचं 26 वचन काय म्हणतं पहा. स्वर्गीय देवाचे उपकार स्मरण करा, कारण त्याची दया सनातन आहे. स्वर्गीय देवाचे उपकार स्मरण करा, कारण की त्याची दया सनातन आहे. हे आपण स्वर्गीय देवाचं स्तुती करू, त्याचे उपकार स्मरण करू, कारण की त्याने पुन्हा एकदा एक दिवस आपल्या जीवनामध्ये दाखवला. त्याबद्दल त्याचे धन्यवाद देऊ. याची सहभागिता आपण ख्रिस्तामध्ये चालू करू. एक छोटीशी प्रार्थना पहिल्यांदा करू. धन्यवाद धन्यवाद स्तुतीस पात्र जिवंत परमेश्वर, तुझ्या नावाला धन्यवाद देतो. ख्रिस्त तुझ्या नावाला धन्यवाद देतो. पवित्र आत्मा तुझ्या नावाला धन्यवाद देतो. यावेळी करता समय करता ऑनलाईन जेवढे जण पाहतील त्या सर्वांना तुझ्या येणाऱ्या वचनाद्वारे आशीर्वादित कर. शेजारचे घरातील ऑनलाईन सर्व लोक या समय तुझ्या हाती देतो. वचनाद्वारे प्रार्थनेद्वारे प्रत्येकाला तू स्थिर कर. आमच्यातून ज्या कळत नकळत चुका झाल्या त्या सर्व चुकांची अपराधांची आम्हाला ख्रिस्तामध्ये क्षमा कर. ही प्रार्थना प्रभूच्या नावात केली म्हणते पित्या. आमेन. प्रेज द लॉर्ड. देवाच्या नावाला धन्यवाद देऊ की पुन्हा एकदा त्याने आपणास एक सुंदरशी वेळ दिली. या वेळेमध्ये पुन्हा एकदा आपण त्याचं वचन, त्याची प्रार्थना, त्याची आराधना आपण करूया. त्याच्या नावाला धन्यवाद देऊया. आपल्या जीवनातून तो मान सन्मान ख्रिस्तामध्ये पित्याला आपण देऊया. प्रेज द लॉर्ड. पहा, ख्रिस्त तो तारणार आहे, ते विश्वासरूपी तारो आहे की आपल्या जीवनातून आपण त्याला उंचवलं पाहिजे. तो आपणास त्या पहिलं तीराला सोडणारा, पहिलं तरी सोडणारा, देवाच्या राज्यात पोहोचवणारा असा तो आहे. आणि तो देवाच्या उजव्या साईडला बसला आहे. आपल्या प्रार्थना विनंत्या आपणास सामर्थ्य देण्याकरता, आपल्याला पूर्ण करण्याकरता, त्याच्या चित्तवृत्तीचं बनवण्याकरता. याकरता नेहमी आपण त्याच्या वचनात प्रार्थनेत राहणं गरजेचं आहे की जसा तो आहे तसं या जगात आपणही आहोत. तारक तो, सामर्थ्य तो, येशू दे युगानुयुगा है. तारक तो, सामर्थ्य तो, येशू दे युगानुयुगा है. आहा हा हा, हालेलुया. ओ हो होसाना. आहा हा हा, हालेलुया. हो होसाना. हालेलुया 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 हालेलुया. हा दिवस प्रभूचा आहे, उल्हास आनंद करू. हा दिवस प्रभूचा आहे, उल्हास आनंद करू. किती थोर तो देव, सर्वस आपणास दिले. किती थोर तो देव, सर्वस आपणास दिले. तारक तो, सामर्थ्य तो, येशू दे युगानुयुगा है. तारक तो, सामर्थ्य तो, येशू दे युगानुयुगा है. आहा हा हा, हालेलुया. होसाना. हा हा हा, हालेलुया. होसाना. हालेलुया 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 हालेलुया. चला हो आता त्याकडे, महिमा स्तुती वर्णू.
चला हो आता त्याकडे, महिमा स्तुती वर्णू स्वर्गाच्या देवाला, असेच गीत गाऊ स्वर्गाच्या देवाला, असेच गीत गाऊ. तारक तो सामर्थ्य तो येशू दे युगानुयुग आहे. तारक तो सामर्थ्य तो येशू दे युगानुयुग आहे. आहा हालेलुया हो 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 होसाना, हालेलुया हो 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 होसाना, हालेलुया 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 हालेलुया. त्याचा अनुभव घ्या किती तो चांगला आहे, त्याचा अनुभव घ्या किती तो चांगला आहे. सैतानी बंधनातून आपणास सोडो येशू दे युगानुयुग आहे. तारक तो सामर्थ्य तो येशू दे. हा 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 हालेलुया हो 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 होसाना, हालेलुया 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 हालेलुया. देवाच्या नावाला धन्यवाद देऊ की पुन्हा एकदा आज सुंदरशी संध्या, सुंदरशी वेळ दिली. आपण आज त्याच्या चरणाशी, त्याच्या आत्मिक शरीराची सहभागिता राखण्याकरता आपण एकत्र आलेलो आहोत. तरी आपण त्याची स्तुती करू, त्याची आराधना करू आणि येणाऱ्या वचनाद्वारे आशीर्वादित बनू. आए हैं हम तेरे चरणों में, लेकर हम स्तुति, आए हैं हम तेरे चरणों में, लेकर हम स्तुति, आए हैं हम तेरे चरणों में, लेकर हम स्तुति. हालेलुया 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 हालेलुया. प्यारे मसीहा आशीष दे हमें, आत्मा से तू भर दे हमें. प्यारे मसीहा आशीष दे हमें, आत्मा से तू भर दे हमें. प्यारे मसीहा आशीष दे हमें, आत्मा से तू भर दे हमें. हालेलुया 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 हालेलुया. मिलती है हमें तुझसे चंगाइया, दे दे हमें तू पापों से मुक्ति. मिलती है हमें तुझसे चंगाइया, दे दे हमें तू
पापों से मुक्ति मिलती है हमें, तुझसे चंगाइयाँ दे दे हमें तू, पापों से मुक्ति। हालेलुया 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 हालेलुया। हम बच्चे हैं परम पिता के, बढ़ना है हमें वचनों में। हम बच्चे हैं परम पिता के, बढ़ना है हमें वचनों में। हालेलुया 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 हालेलुया। हम तैयार हैं यीशु तेरे लिए, जल्दी आ तू हमको लेने। हम तैयार हैं यीशु तेरे लिए, जल्दी आ तू हमको लेने। हम तैयार हैं यीशु तेरे लिए, जल्दी आ तू हमको लेने। हालेलुया 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 हालेलुया। प्रेज द लॉर्ड। देवाच्या नावाला धन्यवाद देऊ। आज आपण त्याची स्तुती, त्याची आराधना आणि त्याचं वचन ऐकण्याकरता पुन्हा एकदा एकत्र आलेलो आहोत। त्याबद्दल त्याच्या नावाला धन्यवाद देऊ। एक सुंदरशी वेळ त्याने आपणास आपल्या जीवनामध्ये दिली, आपणास दिवसभर राखलं सुरक्षित असं, याकरता आपण त्याचे धन्यवाद देऊ की त्याने आपणास राखून पुन्हा एकदा त्याचं वचन ऐकण्याकरता एकत्र आणलं। या आपण एक छोटीशी प्रार्थना करू, नंतर देवाच्या वचनाकडे जाऊया। धन्यवाद धन्यवाद स्तुतीस पात्र जिवंत परमेश्वर, तुझ्या नावाला धन्यवाद देतो। ख्रिस्त तुझ्या नावाला धन्यवाद देतो। पवित्र आत्मा तुझ्या नावाला धन्यवाद देतो। धन्यवाद देतो यावेळी करता, समय करता। आज येणाऱ्या वचनाद्वारे प्रत्येकाला तू आशीर्वादित कर। तुझ्या वचनाद्वारे प्रत्येकाला तू विश्वास, धीर, सामर्थ्य ख्रिस्तामध्ये तू दे। सांगणाऱ्या जिभेला ख्रिस्तामध्ये तू पवित्र आत्मा स्पर्श कर आणि प्रार्थना ख्रिस्ताच्या विश्वासात केली म्हणता एक पिता, आमेन। देवाच्या नावाला धन्यवाद देऊ आणि आजच्या सहभागीतेला आपण त्याच्या वचनाला आपण सुरुवात करू। पहा, जे कोणी प्रभू येशूच्या नावावर विश्वास ठेवतात ते सर्वजण ख्रिस्ताच्या विश्वासामध्ये अनेक गोष्टी करू शकतात। जे प्रभू येशू या नावावर विश्वास ठेवतात, त्यात वाढतात, ते सर्वजण त्या विश्वासाद्वारे अनेक मोठमोठी कार्य करू शकतात आणि ते पाहू शकतात। जो कोणी ख्रिस्तावर विश्वास ठेवतो तो त्या सार्वकालिक जीवनामध्ये प्रवेश करतो आणि जे कोणी ख्रिस्तावर विश्वास ठेवत आहेत ते सर्वजण त्या सार्वकालिक जीवनामध्ये प्रवेश केलेला आहे, कारण की त्यांनी देवाच्या एकुलत्या एक पुत्राच्या नावावर विश्वास ठेवला। आणि जे कोणी विश्वास ठेवतात
ख्रिस्ताकडे येतात ते त्यापेक्षाही मोठ्या गोष्टी पाहतील, मोठ्या गोष्टी करतील ख्रिस्तावर ठेवलेल्या विश्वासाद्वारे. जो काही ख्रिस्तावर विश्वास ठेवत आहात त्या विश्वासाद्वारे अनेक मोठ्या गोष्टी तुम्ही पाहताल. प्रेज द लॉर्ड. पहा, देवाचं वचन सांगते याहून मोठ्या गोष्टी पाहशील. जो तुम्ही विश्वास ठेवलेला आहे, आज तुमच्या जीवनात जी साक्ष आहे, ज्या साक्षीद्वारे तुम्ही ख्रिस्तावर विश्वास ठेवलेला आहे, त्यापेक्षा तुम्ही मोठ्या गोष्टी पाहताल. ख्रिस्त म्हणतो की तुमच्या जीवनात मी ही गोष्ट केली, त्यामुळे तुम्ही विश्वास ठेवता, त्यापेक्षा मोठ्या गोष्टी तुम्ही पाहताल. प्रेज द लॉर्ड. याहून मोठ्या गोष्टी पाहशील. जे कोणी ख्रिस्तावर विश्वास ठेवत आहेत ते त्या ठेवलेल्या विश्वासाद्वारे अनेक मोठ्या गोष्टी पाहतील आणि करतील. होय, ते अनेक मोठ्या गोष्टी पाहतील आणि करतील सुद्धा. या आपण या संदेशाकडे जाऊया. याहून मोठ्या गोष्टी पाहशील. पहा, जे कोणी ख्रिस्ताच्या विश्वासात येतात ते त्याच्या सामर्थ्यात येतात, त्याच्या धीरामध्ये येतात आणि देवासंगती त्यांचा समेट होतो. असे सर्वजण जे ख्रिस्ताला, प्रभूला जडले आहेत ते आणि प्रभू एक आत्मा आहेत. पहा, अनेक निंदा होत असताना, अनेक त्रास होत असताना सुद्धा त्या आत्म्यामध्ये ऐक राखलेले असे सर्वजण स्थिर राहतील, विश्वासात दृढ असे राहतील. आणि जे त्याच्या विश्वासात येतात, त्याच्या आत्म्यासंगती ऐक्य राखतात, ते अनेक मोठ्या गोष्टी पाहतील, अनेक मोठ्या गोष्टी करतील. पहा, यशया याचा 55 अध्याय 8 ते 11 वचनामध्ये देवाचं वचन काय सांगतं. यशया याचा 55 अध्याय 8 ते 11 वचनामध्ये वचन काय सांगतं. यशया याचा 55 अध्याय 8 ते 11 वचन आपणास काय बोध करतं पहा. कारण माझ्या कल्पना तुमच्या कल्पना नव्हत, माझे मार्ग तुमचे मार्ग नव्हत, असे परमेश्वर म्हणतो. कारण आकाश जसे पृथ्वीहून उंच आहे तसे माझे मार्ग तुमच्या मार्गाहून आणि माझ्या कल्पना तुमच्या कल्पनाहून उंच आहेत. पहा, पाऊस व बर्फ आकाशातून पडतात आणि पृथ्वी भिजवून तिला सपळ व हिरवी गार केल्या वाचून, पेरणाऱ्यास बी खाणाऱ्यास भाकरी दिल्या वाचून ती परत वर जात नाही. त्याप्रमाणे माझ्या मुखातून निघणारे वचन होईल. ते माझी इच्छा पूर्ण केल्या वाचून व ज्या कार्यासाठी मी ते पाठविले ते केल्या वाचून मजकडे विफल होऊन परत येणार नाहीत. प्रेज द लॉर्ड. पहा, परमेश्वर म्हणतो तुमचे विचार माझे विचार नाहीयेत, तुमचे मार्ग माझे मार्ग नाहीयेत. जेव्हा आपण पूर्ण जीवे भावे परमेश्वराला शोधतो, त्याचं वचनानुसार विश्वास धरतो, त्याच्या वचनानुसार कार्य करतो, पहा, ते वचन तुमच्या जीवनात विफल असं होणार नाही. आपण आपल्या बुद्धी, आपल्या कल्पना, आपले मार्ग बदलले पाहिजेत. जे परमेश्वराची योजना आहे, त्याचं ज्ञान आहे, त्याचं वचन आहे, त्यामध्ये आपण ब्रह्मांड राहणारे असलो पाहिजे. पहा, कारण माझ्या कल्पना तुमच्या कल्पना नव्हत, माझे मार्ग तुमचे मार्ग नव्हत, असे परमेश्वर म्हणतो. माझे मार्ग तुमचे मार्ग नाही, तुमचे मार्ग माझे मार्ग नाही, तुमच्या कल्पना माझ्या कल्पना नाहीत, परमेश्वर म्हणतो. आपण आपल्या कल्पना, आपली बुद्धी, आपले मार्ग बदलायला हवेत. यासाठी की देवाची योजना, देवाचं वचन आपल्या जीवनामध्ये काय आहे हे शोधण्याकरता, देवाचे मार्ग शोधण्याकरता, त्याच्या आत्म्याद्वारे कृपेच्या गोष्टी शोधणारे आपण असलो पाहिजे. परमेश्वर स्पष्ट सांगतो यशया 55 अध्याय 8व्या वचनामध्ये, कारण माझ्या कल्पना तुमच्या कल्पना नव्हत, माझे मार्ग तुमचे मार्ग नव्हत, असे परमेश्वर म्हणतो. कारण आकाश जसे पृथ्वीपासून उंच आहेत तसे माझे मार्ग तुमच्या मार्गाहून, माझ्या कल्पना तुमच्या कल्पनाहून उंच आहेत. परमेश्वराचे मार्ग
आपल्या मार्गाहून उंच आहेत. आपल्या कल्पनाहून परमेश्वराच्या कल्पना ह्या उंच आहेत. तुमच्या जीवनाविषयी ज्या कल्पना तुम्ही करत आहात, ज्या मार्गाने तुम्ही धावत आहात, ते सर्व मार्ग परमेश्वराच्या मार्गाहून पहा आपण वेगळे आहोत. आपल्या कल्पना, आपले मार्ग वेगळे आहेत. परमेश्वराच्या कल्पना, परमेश्वराचे मार्ग हे वेगळे आहेत. जसं आकाश पृथ्वीपासून उंच आहेत तसे उंच आहेत. आपण ते सर्व बुद्धी, कल्पना, आपले मार्ग बदलायला हवेत. परमेश्वराचा आत्मा, त्याचं वचन जे सांगत आहे, जे मार्ग दाखवत आहे, जे बोध करत आहे, त्यानुसार चालणारे आपण असलो पाहिजे. कारण की परमेश्वर इथं स्पष्ट त्या गोष्टी विदित करतो. कारण माझ्या कल्पना तुमच्या कल्पना नव्हत, माझे मार्ग तुमचे मार्ग नव्हत. त्याच्या अगोदर 7वं वचन काय सांगतं पहा, दुर्जन आपले मार्ग सोडो, अधर्मी आपल्या कल्पनांचा त्याग करो आणि परमेश्वराकडे वळो, म्हणजे तो त्याचवर दया करील. तो आमच्या देवाकडे वळो, कारण तो त्याला भरपूर क्षमा करील. होय, जेव्हा आपण देवाकडे वळतो, आपले मार्ग बदलतो, आपल्या कल्पना बदलतो, तेव्हा परमेश्वर आपल्याला क्षमा करतो आणि त्याच्या कल्पना, त्याच्या मार्गामध्ये आपल्याला आणतो, त्याच्या योजनेमध्ये आपल्याला तो टाकतो. प्रेज द लॉर्ड. तुमच्या जीवनामध्ये जेव्हा जेव्हा तुमच्या बुद्धी, तुमच्या कल्पना याने परमेश्वर शोधणं बंद करा. देवाला न आवडणाऱ्या गोष्टी आपल्या जीवनातून काढा. देवाकडे पूर्ण मनाने, पूर्ण जीवाने, पूर्ण अंतकरणाने वळा. त्याचे मार्ग समजून घ्या, त्याच्या योजना आपल्या जीवनात काय आहे ते समजून घ्या. आणि या समजण्याकरता आपल्या कल्पना, आपले मार्ग बदला. परमेश्वराकडे वळा. देवाला न आवडणाऱ्या गोष्टी जर आपण सोडून परमेश्वराकडे वळतो, तर परमेश्वर म्हणतो भरपूर क्षमा करेल, मी भरपूर क्षमा करेल. कारण की तुम्ही ज्या मार्गाने मला शोधत आहात, ज्या कल्पनांनी तुम्ही मला शोधत आहात, ज्या कल्पना तुम्ही तुमच्या मनी बाळगलेल्या आहेत, त्या माझ्या नाहीयेत. तुम्ही ज्या मार्गाने धावत आहात ते माझे मार्ग नाहीयेत. परमेश्वराचा पवित्र आत्मा आणि वचन ते मार्ग तुम्हाला शिकवतात, ते तुमच्या जीवनामध्ये सिद्ध करतात. दुर्जन आपला मार्ग सोडो, अधर्मी आपल्या कल्पनांचा त्याग करो आणि परमेश्वराकडे वळो, म्हणजे तो त्याचवर दया करील. तो आमच्या देवाकडे वळो, कारण तो त्याला भरपूर क्षमा करेल. जर आपण देवाच्या मार्गापासून वेगळे आहोत, आपल्याच बुद्धी कल्पनाने आपण शोधत आहोत, अनेक गोष्टी परमेश्वराला न आवडणार आपल्या जीवनी आहेत, तर आपण वळलं पाहिजे. कारण परमेश्वर म्हणतो, कारण माझ्या कल्पना तुमच्या कल्पना नव्हत, माझे मार्ग तुमचे मार्ग नव्हत, असे परमेश्वर म्हणतो. कारण आकाश जसे पृथ्वीपासून उंच आहे, तसे माझे मार्ग तुमच्या मार्गाहून आणि माझ्या कल्पना तुमच्या कल्पनाहून उंच आहेत. पहा, पाऊस बर्फती आकाशातून पडतात आणि पृथ्वीला भिजवून तिला सपल हिरवीगार केल्या वाचून, पेरणाऱ्याच बी खाणाऱ्याच भाकरी दिल्या वाचून ते परत वर जात नाही, त्याप्रमाणे माझ्या मुखातून निघणारे वचन होईल. ते माझी इच्छा पूर्ण केल्या वाचून व ज्या कार्याकरता मी ते पाठविले ते केल्या वाचून मजकडे विफल होऊन परत येणार नाही. तुम्ही देवाचे मार्ग आणि त्याच्या योजना आपल्या जीवनातल्या शोधा. त्याचं वचनानुसार वर्तन करणारे राहा. तुमच्या जीवनामध्ये, तुमच्या प्रार्थनेमध्ये देवाचं वचन क्लेम करा, म्हणजे तुमचे मार्ग सिद्ध होतील आणि तुम्ही आखलेल्या योजना देव त्या पूर्ण करेल आणि तुमच्या जीवनात ते वचन, ते कार्य सिद्धीस नेल. परमेश्वराचं वचन तुमच्या जीवनात कार्यान्वित होईल. पहा, याहून मोठ्या गोष्टी पाहशील. जेव्हा आपण देवाकडे वळतो, ख्रिस्तावर विश्वास ठेवतो, तर तुम्ही त्याहून मोठ्या गोष्टी पाहताल, मोठ्या गोष्टी करताल. देवाचं वचन सांगतं. पहा, इपिस्करास पत्र याचा 3रा अध्याय 20 आणि 21 वचन काय म्हणतं. इपिस्करास पत्र याचा 3रा अध्याय 20 आणि 21 वचन काय म्हणतं पहा. कारण ज्याची काही मागणी किंवा कल्पना करीतो, त्यापेक्षा आपल्यामध्ये कार्य करणाऱ्या शक्तीने फारच फार करावा जो शक्तिमान आहे, त्याला पिढ्यानपिढ्या मंडळीत व ख्रिस्त येशूमध्ये युगानुयुग गौरव असो. आमेन. पहा,
आपण ज्या मागण्या करतो, आपण जी बुद्धी कल्पना करतो त्यापेक्षा अधिक द्यायला तो शक्तिमान आहे. प्रेज द लॉर्ड. पहा, इथं स्पष्ट वचन सांगते की आपण ज्याची काही मागणी किंवा कल्पना करीतो त्यापेक्षा आपल्यामध्ये कार्य करणाऱ्या शक्तीने फारच फार कराव्यास जो शक्तिमान आहे. तुम्ही तुमच्या बुद्धी, तुमची कल्पना, तुमचे मार्ग हे सोडा. परमेश्वराच्या आत्म्याने, त्याच्या वचनाने देवाचे मार्ग समजून घ्या, त्याच्या योजना समजून घ्या. कारण की तुमच्या बुद्धी कल्पनापेक्षा द्यावयास तो शक्तिमान आहे. होय, तो तुमच्या बुद्धी कल्पनापेक्षा तुमच्या जीवनात अधिक चांगल्या गोष्टी देऊ पाहतो. आणि ज्याची काही मागणी किंवा कल्पना करिता त्यापेक्षा आपल्यामध्ये कार्य करणाऱ्या शक्तीने फारच फार कराव्यास जो शक्तिमान आहे त्याला पिढ्यानपिढ्या मंडळीत व ख्रिस्त येशूमध्ये युगानुयुग करो असो. आमेन. होय, तुमच्या जीवनामध्ये तो तुमच्या बुद्धी पलीकडे, तुम्ही जे मागता त्याच्या पलीकडे कराव्यास शक्तिमान आहे. तुमच्या मागण्या या जगाला धरून आहे. देवाचं राज्य, त्याची योजना, त्याचे आशीर्वाद, त्याच्या विश्वासाद्वारे तुमच्या जीवनात कार्य कराव्यास तो शक्तिमान आहे. तुम्ही फार मोठ्या गोष्टी पाहता जेव्हा तुमची बुद्धी, कल्पना, तुमचा विश्वास, तुमची योजना देवावर सोपवता. जेव्हा तुम्ही त्याच्या विश्वासाद्वारे त्याला जे पाहिजे, त्याला जे इच्छित आहे ते तुम्ही मागायला सुरुवात करता, त्याची योजना मागता, त्याच्या वचनात राहता, तर तो तुमच्या जीवनात तुम्ही पाहिल्या नाहीत अशा मोठ्या गोष्टी करायला तयार आहे. ज्याची तुमची बुद्धी कल्पना करू शकत नाही, ज्याचा तुम्ही विचार करू शकत नाही, जी मागणी तुम्ही मागू शकत नाही, जे तुमच्या हाताने तुम्ही कृती करू शकत नाही, अशा गोष्टी परमेश्वर तुमच्या जीवनात करू पाहतो. प्रेज द लॉर्ड. आपली बुद्धी केवढीशी आहे, आपलं मन केवढं आहे, तर परमेश्वर किती मोठा आहे. पहा, देवाचं वचन सांगतं की आपण ज्याची काही मागणी किंवा कल्पना करीतो त्यापेक्षा आपल्यामध्ये कार्य करणाऱ्या शक्तीने फारच फार कराव्या जो शक्तिमान आहे. होय, तुमच्यामध्ये पहा, जो वसलेला आहे गुप्त मनुष्य, तो त्याच्या शक्तीने तुमच्या जीवनात फारच फार कराव्या शक्तिमान आहे. तुम्ही त्याचा विचार करू शकत नाही, त्याची बुद्धी, त्याची कल्पना, त्याची योजना सुद्धा करू शकत नाही. तुमच्या जीवनामध्ये तो त्याच्या शक्तीने फार मोठ्या गोष्टी कराव्या शक्तिमान असा परमेश्वर आहे, असा तो ख्रिस्त आहे. त्याकरता आपल्या बुद्धी कल्पना सोडा, आपले मार्ग सोडा. पवित्र आत्मा, देवाचं वचन जो मार्ग दाखवत आहे, पवित्र आत्मा जो मार्ग दाखवत आहे त्या मार्गाने चालणारे आणि त्याला इच्छित गोष्टी मागणारे असे बना. आपल्या मागण्या या जगाशी निगडीत आहेत. काय खावे, काय प्यावे, काय पांघरावे, ह्या आजच्या चिंता विषय आहेत. पण परमेश्वराचं राज्य, धार्मिकता शोधणारे आपण बनत नाही, त्याची योजना आपल्या जीवनात मागत नाही. पहा, मागून पहा, परमेश्वर तुम्ही विचार करू शकत नाही अशा मोठमोठ्या गोष्टी तुमच्या जीवनात करू पाहतो. ज्याची तुमची बुद्धी कल्पना करू शकत नाही, तुम्ही तुमची बुद्धी विचार करू शकत नाही, अशा गोष्टी परमेश्वर तुमच्या जीवनात करू पाहतो. आणि तो शक्तिमान आहे तुमच्या जीवनात त्या गोष्टी कराव्यास. हे देवाचं वचन आपल्याला स्पष्ट सांगतं. पौल एपिस्करास पत्र 3 अध्याय 20 ते 21 वचनामध्ये या गोष्टी नमूद करतो. कारण ज्याची काही मागणी व कल्पना करीतो त्यापेक्षा आपल्यामध्ये कार्य करणाऱ्या शक्तीने फारच फार कराव्या जो शक्तिमान आहे त्याला पिढ्यानपिढ्या मंडळीत व ख्रिस्त येशूमध्ये युगानुयुग करो असो. आमेन. होय, असं होईल. आमेन. असेच हो. तुमच्या जीवनात या गोष्टी होणार आहेत. तुम्ही तुमची बुद्धी, तुमची कल्पना, तुमचे मार्ग बदला. परमेश्वराला जे मार्ग पसंत आहेत, त्याच्या जे योजना आहेत, त्याची जी कल्पना तुमच्या विषयी आहे ती मागा. प्रेज द लॉर्ड. आपलं पात्र मागताना रिक्त ठेवा. हे परमेश्वरा, तुझ्या योजनेने मला तू दे, तुझ्या इच्छेने माझं जीवन बदल. तू माझ्या मागण्यापेक्षा अधिक देणारा परमेश्वर तू आहेस. माझ्या योजनेपेक्षा तुझी योजना उत्तम आहे, माझ्या कल्पनेपेक्षा तुझी कल्पना उत्तम आहे, माझ्या मार्गापेक्षा तुझे मार्ग
पृथ्वीपासून आकाश जेवढे उंच तेवढे उंच आहेत, त्याच्या इच्छेने मागायला शिका. कारण की तुम्ही तुमच्या जीवनात जी साक्ष आहे, ज्या साक्षीने ख्रिस्तावर तुम्ही विश्वास ठेवला, त्यापेक्षा तुम्ही मोठ्या गोष्टी तुमच्या जीवनात पाहाल. तुमच्या जीवनात तुम्ही ठेवलेल्या ख्रिस्ताच्या विश्वासाद्वारे मोठ्या गोष्टी करू शकाल आणि पाहू शकाल, हे देवाचं वचन सांगतं. याहून मोठ्या गोष्टी पाहशील. काय तुम्हाला तुमच्या जीवनात देवाची योजना, त्याची कल्पना आणि त्याच्या मोठ्या गोष्टी हव्या आहेत का, जे त्याच्या राज्याशी निगडीत अशा आहेत? जर तुम्हाला पाहायच्या आहेत तुमच्या जीवनात त्याच्या योजना, त्याच्या कल्पना, तर देवाकडे जा, त्याला शोधा. त्याच्या योजनेने, त्याच्या पवित्र आत्म्याने आपल्या जीवनात वर्तणूक करणारे बना. त्याची योजना आपल्या जीवनी मागा. कारण की तुमच्या बुद्धी कल्पना या जगाशी निगडीत अशा आहेत, पण त्याची योजना तुम्हाला सार्वकालिक जीवनात नेण्याची आहे. मोठमोठ्या गोष्टी तुमच्या जीवनात पेरण्याची आहे. पहा, देवाचं वचन सांगतं, याहून मोठ्या गोष्टी पाहशील. पहा, जर तुम्ही विश्वास धरता तर याहून मोठ्या गोष्टी पाहताल, याहून मोठ्या गोष्टी तुम्ही करू शकाल. आपल्या बुद्धी कल्पना हे चेंज करा. आपल्या कल्पनाने देवाला शोधणं सोडून द्या. आपल्या मार्गाने देवाला शोधणं सोडून द्या. तर त्याची योजना, त्याच्या कल्पना माझ्या जीवनाविषयी काय आहेत, या शोधायला शिका. आपण आजपर्यंत आपल्याच बुद्धीने, आपल्याच कल्पनेने देवाला मागत आहोत. आपल्याच बुद्धीने, आपल्याच योजनेने, आपल्याच विनंतीने त्या विनंत्या परमेश्वराकडे सादर करत आहोत. पण परमेश्वर म्हणतो, मी यापेक्षा मोठ्या गोष्टी तुला द्यायला तयार आहे. यापेक्षा मोठी कार्य तू करशील, यापेक्षा मोठ्या गोष्टी तुझ्या जीवनात तू पाहशील. प्रेज द लॉर्ड. पण आपली बुद्धी, आपल्या कल्पना त्या सोडायला तयार नसतात. आपण देवावर विश्वास ठेवायला तयार नसतो. आपण आपल्याच बुद्धीने प्रार्थना करायला तयार असतो. आपल्याच कल्पना परमेश्वराकडे मांडत असतो. पण परमेश्वराची योजना आपल्या जीवनात काय आहे, परमेश्वराचे आशीर्वाद माझ्या जीवनात काय आहे, आपल्या जीवनात तो आशीर्वाद आपण मागत नाही, त्याच्यावर विश्वास ठेवत नाही की तो आपण ठेवलेल्या विश्वासाद्वारे माझ्या जीवनात मोठमोठ्या गोष्टी करू शकतो. आपण आपल्या बुद्धी कल्पनानेच प्रार्थना करणारे आहोत. परमेश्वर म्हणतो, पहा, तुझ्या कल्पना माझ्या कल्पना नाहीत, तुझे मार्ग माझे मार्ग नाहीयेत. ते उंच आहेत. आकाश जसं पृथ्वीपासून उंच आहे तशा उंच आहेत. म्हणून ख्रिस्त मत्तेमध्ये सांगतो, पहा, काय खावे, काय प्यावे, काय पांघरावे याविषयी चिंता करणारे बनू नका. याविषयी ते विदेशी लोक चिंता करतात. तुम्ही पहिल्यांदा राज्य, देवाचं राज्य, धार्मिकता शोधा, म्हणजे त्याबरोबर त्याही गोष्टी तुम्हाला दिल्या जातील. होय, परमेश्वराची इच्छा आहे की त्याच्या कल्पना, योजना तुम्ही तुमच्या जीवनात शोधाव्यात. पहा, जर तुम्ही असा ख्रिस्तावर विश्वास ठेवता तर मोठमोठ्या गोष्टी तुमच्या जीवनात तुम्ही घडताना पाहाल. हे देवाचं वचन सांगत आहे. याहून मोठ्या गोष्टी पाहशील. इफिसकारास पत्र 3 अध्याय 20 आणि 21 वचन पुन्हा एकदा वाचतो, पहा. कारण ज्याची काही मागणी किंवा कल्पना करीतो त्यापेक्षा आपल्यामध्ये कार्य करणाऱ्या शक्तीने फारच फार कराव्या जो शक्तिमान आहे, त्याला पिढ्यानपिढ्या मंडळीत व ख्रिस्त येशूमध्ये युगानुयुग गौरव असो. आमेन. होय, तुमच्या ठाई त्याच्या शक्तीने तो फारच फार कराव्या शक्तिमान आहे. आपण आपल्या बुद्धी कल्पनाने देवाकडे बऱ्याच गोष्टी मागत बसतो, पण परमेश्वर त्यापेक्षा मोठ्या गोष्टी तुम्हाला द्यायला तयार आहे. मोठमोठ्या गोष्टी तुमच्या जीवनातून इतरांचं जीवन आशीर्वादित करायला तयार आहे. तुमचं जीवन तो बदलू पाहत आहे. त्याच्या योजनेत तो चालू पाहत आहे. त्याच्या पवित्र आत्म्यात तुमचं जीवन तो बदलू पाहत आहे. त्याचे वचन तुमच्या ठाई ते आशीर्वादित करू पाहत आहे. तुमची बुद्धी, तुमची कल्पना त्यापेक्षा मोठमोठ्या गोष्टी परमेश्वर तुमच्या जीवनात देऊ पाहत आहे. पण आपल्या बुद्धी, आपल्या कल्पना, आपल्या शारीरिक गरजा, दैनंदिन गरजा, चिंता याने ते आशीर्वाद आपण रोखत आहोत. काय आपण आपल्या प्रार्थना बदलू शकतो? काय बदलून पहा. परमेश्वराला म्हणा, तुझ्या योजनेनुसार माझं जीवन बदल. तुझी योजना या दुःखात काय आहे? मी तुला गौरव देतो, या
दुःखात, या क्लेशात तू माझं जीवन बदलशील. होय, तुझी योजना भल्याचीच असेल, हिताचीच असेल. निंदात असताना, त्रासात असताना आपल्या मागण्या अशा असल्या पाहिजेत जसा योसेफ अनेक संकटातून गेला. दानिएलला सिंहाच्या गुहेत टाकण्यात आलं, इर्मायाला त्या विहिरीत टाकण्यात आलं, पण त्यांच्या प्रार्थना काय होत्या? ते देवाच्या योजनेपासून ढळले नाहीत, प्रार्थनापासून ढळले नाहीत. पहा, उत्पत्तीच्या 50व्या अध्यायात योसेफाने बोललेलं तिथं वचन लिहिलेलं आहे. पहा, तुम्ही माझे वाईट करण्याचे योजले, पण परमेश्वराची योजना भल्याची होती. होय, परमेश्वराच्या योजना तुमच्या जीवनात भल्याच्या आहेत, वाईटाच्या नाहीयेत. ते तुम्ही विचार, तुमच्या बुद्धी कल्पनापेक्षाही मोठ्या आहेत. देव तुमचं जीवन बदलू पाहत आहे, तुमच्या जीवनातून विश्वासाद्वारे कार्य करू पाहत आहे. तुमचं जीवन एक पाण्याचा झरा, जिवंत पाण्याचा झरा बनू पाहत आहे. काय आपण त्याच्या राज्याला, धार्मिकतेला अनुसरून आपल्या जीवनात मागत आहोत? काय काय आपलं जीवन, आपली बुद्धी कल्पना आपण बदलू पाहत आहात काय? पहा, देवाच्या योजनेने त्याच्या पाचरण आपल्या जीवनात शोधा. त्याची योजना आपल्या जीवनात काय आहे, त्याची निवडणूक आपल्या जीवनात काय आहे. आपल्या प्रार्थना त्याला पसंत पडल्या पाहिजेत, असं असल्या पाहिजे. पहा, इर्मायामधलं एक वचन आठवलं. इर्माया 29वा अध्याय, तुम्ही ऐकलं असेल हे वचन खूप वेळा. इर्माया 29वा अध्याय, इर्माया 29, 11, 12, 13 वचन आहे हे. काय सांगतं पहा, परमेश्वर म्हणतो, तुम्हाविषयी माझ्या मनात जे संकल्प आहेत ते मी जाणतो. जे ते संकल्प हिताचे आहेत, अनिष्टाचे नाहीत, ते तुम्हास तुमच्या भावी सुस्थितीची आशा देणारे आहेत. पहा, हे वचन ऐकून खुश व्हाल, तुम्ही आनंदी व्हाल. पण परमेश्वर काहीतरी मागत आहे आपल्याला या वचनाद्वारे. काय मागत आहे पहा, तेव्हा तुम्ही माझा धावा कराल, तुम्ही जाऊन माझी प्रार्थना कराल व मी तुमचे ऐकेन. तुम्ही मला शरण याल आणि पूर्ण जीवे भावे मला शोधास लागाल, तेव्हा मी तुम्हास पावेन. होय, परमेश्वर आपल्या भावी सुस्थितीची आशा ठेवलेला असा तो परमेश्वर आहे. त्याच्याकडे सुंदर सुंदर योजना आहेत तुमच्या भविष्याविषयी, तुमच्या सार्वकालिक जीवनाविषयी. तो बोलवतोय तुमच्या, त्याच्या जीवनामध्ये, त्याच्या पुत्राच्या राज्यामध्ये तो तुम्हाला बोलवत आहे. पण आपण त्याच्या राज्याला अनुसरून, त्याच्या पुत्राच्या सामर्थ्याला अनुसरून, त्याच्या कार्याला अनुसरून, त्याच्या राज्याला अनुसरून, त्याच्या नीतिमत्वाला अनुसरून मागणारे आहोत काय? त्याची योजना, त्याचं पाचारण, त्याचं निवडणूक, त्याचं सानिध्य, त्याचे समागम पहा, त्याच्या समागमे राहण्याकरता आपण विनंती करणारे असे आहोत काय? प्रेज द लॉर्ड. परमेश्वर म्हणतो, तुम्हाविषयी माझ्या मनात जे संकल्प आहेत ते मी जाणतो. परमेश्वर म्हणतो, तुमच्याविषयी माझ्या मनात जे संकल्प आहेत, ज्या योजना आहेत, त्या मला ठाऊक आहेत. तरी सुद्धा आपण हट्टाने, आपल्या बुद्धीने, आपण कल्पनाने आपल्या प्रार्थना, विनंत्या सादर करतो. असाव्यात, तुमच्या गरजा परमेश्वराकडे मांडाव्यात. पण परमेश्वराची योजना आपल्या बुद्धी कल्पनापेक्षा उत्तम आहेत. त्या भावी सुस्थितीची आशा देणाऱ्या आहेत. आपण पूर्ण जीवे भावे परमेश्वराला शोधणारे असलो पाहिजे. अंतकरणाने, जीवाने, पूर्ण मनाने परमेश्वर प्रीती करणारे असलो पाहिजे. प्रेज द लॉर्ड. याहून मोठ्या गोष्टी पाहशील, परमेश्वराचं वचन सांगतं. तू याहून मोठ्या गोष्टी पाहशील, जे आपली बुद्धी विचार करू शकत नाही, जी आपण कल्पना करू शकत नाही. अशा मोठ्या गोष्टी ख्रिस्त आपल्या जीवनात देव पाहतो. काय आपण त्याच्यावर, त्याच्या सामर्थ्यावर विश्वास ठेवणारे आहोत काय? पहा, अजून एक वचन वाचू. फिलिप्पियरास पत्र 4 अध्याय 6 ते 7 वचन. ही वचन तुम्ही अनेक वेळा ऐकलं असेल. फिलिप्पियरास पत्र याचा 4 अध्याय 6 आणि 7 वचन. 4 पासून वाचूया, 4 ते 7 वचन. काय सांगतं पहा. प्रभूमध्ये सर्वदा आनंद करा. पुन्हाही सांगतो, आनंद करा. तुमची सौम्यता सर्वांस कळो. प्रभू जवळ आहे. कशाची काळजी करू नका, तर सर्व गोष्टीविषयी प्रार्थना, विनंती करून
आभार प्रदर्शनासह आपली मागणी देवाला कळवा. म्हणजे सर्व बुद्धी सामर्थ्याच्या पलीकडे असलेली देवाची शांती तुमचे अंतःकरणे व तुमचे विचार ख्रिस्त येशूमध्ये राखील. प्रेज द लॉर्ड. पहा, पौल फिलिप्पियरांस पत्राचा 4 अध्याय 6 ते 7 वचनामध्ये एक प्रार्थनेविषयी बोध करतो. आपल्या चित्त वृत्तीविषयी बोध करतो. काय बोध आहे? प्रभूमध्ये सर्वदा आनंद करा. होय, तुम्ही सर्व परिस्थितीमध्ये प्रभूमध्ये आनंद करणारे असला पाहिजे. पुन्हाही सांगतो, आनंद करा. ख्रिस्त मत्ते 5व्या अध्यायामध्ये ते वचन नमूद पहा. ख्रिस्ताने सांगितलेलं, जेव्हा माझ्या नामामुळे तुमची निंदा होईल, तुम्हाला क्लेश भोगायला लागतील, तेव्हा मी आनंद उल्हास करा, आनंदाने उड्या मारा, कारण की स्वर्गात तुमचं प्रतिफळ मोठं आहे. होय, तुम्हाला प्रतिफळ मोठं ठेवलेलं आहे. जेव्हा तुम्ही दुःखात असता, क्लेशात असता, देवाची योजना तुमच्या जीवनात मोठी आहे. तुमची सौम्यता सर्वांस कळो, प्रभू जवळ आहे. जेव्हा तुम्ही आनंद उल्हास करता, अशा सर्व परिस्थितीमध्ये जेव्हा तुम्हाला काही घडताना दिसत नाही, सतत तुम्ही दुःखात असता, निंदा चालू असते, त्रासात असता, आनंद उल्हास करा, प्रभू तुमच्या जवळ आहे. होय, तो तुम्हाला शांती द्याव्यास, सामर्थ्य द्याव्यास तुमच्या जवळ आहे. कशाची काळजी करू नका, तर सर्व गोष्टीविषयी प्रार्थना विनंती करून आभार प्रदर्शनासह आपली मागणी देवाला कळवा. तुमच्या प्रार्थना आभार प्रदर्शनासह देवाला कळवा. पौल सांगतो की तुम्ही प्रार्थना करता तेव्हा देवाचे आभार प्रदर्शन करा. तुम्ही विनंत्या सादर करता तेव्हा ती विनंती मान्य झाली आहे हे परमेश्वराला त्या प्रार्थनेमध्ये आभार प्रदर्शनासह तुमची मागणी विनंती परमेश्वराला कळवा. कारण योहानाचे पहिले पत्र 5व्या अध्यायामध्ये 14 वचनापासून योहान काय सांगतो? आपल्याला भरोसा आहे की आपण त्याच्या इच्छेने जे मागतो ते आपल्याला मिळते आणि ते आपल्याला मिळालेलेच आहे. होय, आभार प्रदर्शनासह आपल्या मागण्या परमेश्वराला कळवणारे बना, कारण की आपल्या बुद्धी सामर्थ्याच्या पलीकडे त्याची कार्य करण्याची वृत्ती आहे, त्याचं सामर्थ्य आहे. म्हणजे सर्व बुद्धी सामर्थ्याच्या पलीकडे असलेली देवाची शांती तुमचे अंतःकरणे व तुमचे विचार ख्रिस्त येशूमध्ये राखील. होय, जेव्हा तुमची प्रार्थना विनंती कुठल्याही चिंताने नसते, आनंदाने असते, आभार प्रदर्शनासह तुम्ही मागणी परमेश्वराकडे ख्रिस्तामध्ये सुपूर्त करता, तेव्हा तुमच्या बुद्धी सामर्थ्याच्या पलीकडे असलेली देवाची शांती तुमचे अंतःकरणे तुमचे विचार ख्रिस्त येशूमध्ये राखले जातात. पहा, तुमच्या जीवनामध्ये तुम्ही फार मोठ्या गोष्टी पाहताल. जो काही विश्वास तुम्ही धरता त्या विश्वासात दृढ असे राहा, कारण की परमेश्वर तुमच्या जीवनामध्ये फार मोठ्या गोष्टी कराव्यास सामर्थ्यशाली असा परमेश्वर आहे. पहा, योहान कृष्णवर्तमान 11वा अध्याय 25 आणि 26 वचन काय सांगतं पहा. योहान कृष्णवर्तमान याचा 11वा अध्याय. योहान 11, आपण कालपराच्या संदेशामध्ये वचन ऐकलं होतं. योहान 11वा अध्याय 25 आणि योहान याचा 11वा अध्याय 25 आणि 26 वचन काय सांगतं पहा. तेव्हा येशूने तिला म्हटले, पुनरुत्थान व जीवन मीच आहे. जो माझ्यावर विश्वास ठेवितो तो मेला असला तरी जगेल, आणि जो जिवंत असून माझ्यावर विश्वास ठेवतो कधीही मरणार नाही. याचा तू विश्वास धरितेस काय? होय, काय तुम्ही ख्रिस्तावर तो विश्वास धरता काय? की त्याची योजना, त्याचं पाचारण, निवडणूक माझ्या बुद्धी कल्पनापेक्षाही सुंदर आहे. त्याच्यावर जो मी विश्वास धरला, त्या विश्वासाद्वारे तो माझ्या जीवनामध्ये मोठ्या गोष्टी करेल. मी जो काही विश्वास ख्रिस्तावर धरला आहे त्या विश्वासाद्वारे जे काही मी मागेल त्याच्या राज्याकरता, त्याच्या धार्मिकतेकरता, त्याच्या योजनेकरता ते माझ्या जीवनामध्ये घडेल. प्रेज द लॉर्ड. पहा, आणि जो जिवंत असून माझा विश्वास ठेवतो तो कधीही मरणार नाही. याचा तू विश्वास धरितेस काय?
हे वचन आपल्याला विचारत आहे. आज आपण जिवंत आहोत, देहाने पापाला मेलेले आणि ख्रिस्तामध्ये देवाला जिवंत केलेले आपण आहोत. ते वचन जर आपण ऐकत आहोत, ते वचन आपल्याला विचारत आहे, काय तू विश्वास धरतोस, काय धरितेस काय? आणि जर धरतो तर तू कधीही मरण पाहणार नाही. पहा, लाजरस जेव्हा मेला होता तेव्हाची ही वचनं आहेत. ती वचन आज जर आपण ऐकत आहोत तर आपला विश्वास त्याच्या सामर्थ्याचा असावा, आपल्या बुद्धी कल्पनांचा नसावा, तर त्याच्या सामर्थ्याचा विश्वास आपल्या ठाई असावा. कोरिन्थीकराच्या पहिल्या पत्रामध्ये हे वचन, आपल्या बुद्धी कल्पनांचा विश्वास नसावा. कोरिन्थीकराचे पहिले पत्र 2 अध्याय 5 वचन, यासाठी की तुमचा विश्वास मानवी ज्ञानाने नव्हे तर देवाच्या सामर्थ्याने असावा. प्रेज द लॉर्ड. जेव्हा आपण त्याच्या सामर्थ्याने विश्वास आपल्या ठाई धरतो तेव्हा तुम्ही विचार करू शकत नाही अशा गोष्टी तुमच्या जीवनामध्ये घडताना तुम्ही पाहाल. आपल्या बुद्धी, आपली कल्पना, आपले मार्ग बदला. परमेश्वराला जे मार्ग आवडतात, त्याला ज्या योजना आवडतात त्याने चालणारे बना. ख्रिस्ता विश्वास जरा तुमच्या जीवनात तुम्ही पाहिल्या नाहीत अशा गोष्टी परमेश्वर तुमच्या जीवनात करेल. तुम्ही तुमची बुद्धी, तुमची कल्पना याने मागणारे बनू नका. देवाची योजना माझ्या जीवनात काय आहे? परमेश्वर तू माझ्या जीवनात काय ठरवलेलं आहे? तुझी योजना माझ्या जीवनात काय आहे? माझ्या जीवनात आज दुःख आहे, पण उद्याचा दिवस माझ्या माती हर्ष असेल. मला ठाऊक आहे तुझी योजना माझ्या भल्याची आहे. पहा, यासाठी की तुमचा विश्वास मानवी ज्ञानाने नव्हे तर देवाच्या सामर्थ्याने असावा. अब्रामाने त्याच्या निर्जीव झालेल्या शरीराकडे पाहिलं नाही, सारेच्या निर्जीव कुसेकडे पाहिलं नाही, त्याने देवाच्या वचनानुसार विश्वास धरला. आणि जो विश्वास धरला त्याच्याकडे नीतिमत्व असा मोजण्यात आला. आपला विश्वास कसा आहे? आपल्या बुद्धी कल्पनांचा का ख्रिस्ताच्या सामर्थ्याद्वारे आपल्या जीवनात विश्वास आहे? आणि जर आपण असा धरतो तर परमेश्वर आपल्या जीवनामध्ये अनेक महान गोष्टी कराव्यास तयार आहे. त्याची योजना आपल्या योजनेपेक्षा, त्याची कल्पना आपल्या कल्पनेपेक्षा मोठ्या आहेत. प्रेज द लॉर्ड. याहून मोठ्या गोष्टी पाहशील असं देवाचं वचन सांगतं. आपण जे मागतो त्यापेक्षा मोठ्या गोष्टी परमेश्वर आपल्या जीवनात करू पाहतो. पहा, योहान कृष्णवर्तनाचा पहिला अध्याय यातले 43 ते 50 वचन काय म्हणतात. योहान याचा पहिला अध्याय 43 ते 50 वचन काय म्हणतात पहा. योहान याचा पहिला अध्याय 43 ते 50 वचन सर्वांकरता वाचतो. दुसऱ्या दिवशी त्याने गालिल्यात जाण्यास बेत केला. तेव्हा फिलिप त्याला भेटला. येशूने त्याला म्हटले, माझ्या मागे ये. फिलिप तर आंद्रिया व पेत्र यांचे नगर बेतसेदा इथला होता. फिलिपाला नतनेल भेटल्यावर तो त्याला म्हणाला, ज्याविषयी मोशाने नियमशास्त्रात लिहिले व संदेष्टाने लिहिले तो म्हणजे योसेफाचा पुत्र येशू नासरेतकर आम्हास सापडला आहे. नतलेल्याने त्याला म्हटले, नासरेताहून काही उत्तम निघेल काय? फिलिप त्याला म्हणला, येऊन पहा. येशूने नतनेलाला आपणाकडे येताना पाहून त्याविषयी म्हटले, पहा, हा खराखुरा इस्रायली आहे, यात कपट नाही. नतनेल त्याला म्हणाला, आपणाला माझी ओळख कुठली? येशूने त्याला उत्तर दिले, तुला फिलिपाने बोलवण्यापूर्वी तू अंजिराच्या झाडाखाली होतास तेव्हा मी तुला पाहिले. नतलेल्याने त्याला म्हटले, गुरुजी, आपण देवाचे पुत्र आहात, आपण इस्रायलचे राजे आहात. येशूने त्याला म्हटले, मी तुला अंजिराच्या झाडाखाली पाहिले असे तुला सांगितले, म्हणून तू विश्वास धरितोस काय? याहून मोठ्या गोष्टी पाहशील. प्रेज द लॉर्ड. पहा, ख्रिस्त नतनेलाला काय म्हणतो, तुला मी अंजिराच्या झाडाखाली उभे राहिलेले पाहिले असं म्हटले म्हणून तू विश्वास धरतोस काय? याहून मोठ्या गोष्टी तू पाहशील. पहा, परमेश्वराचा पुत्र ख्रिस्त आज ते वचन आपल्यालाही सांगत आहे,
तुमच्या जीवनाच्या साक्षी आहेत, जो तुमचा विश्वास आहे, देवाचं वचन तुमच्यासाठी आज बोलत आहे, त्याच्यापेक्षा तुम्ही मोठ्या गोष्टी पाहाल. जो काही त्याच्यावर विश्वास धरलेला आहे ख्रिस्तावर, तुमच्या बुद्धी कल्पनाचा नसला पाहिजे, तुमच्या जीवनात घडलेल्या त्या साक्षीविषयी नसला पाहिजे, तर त्याच्या सामर्थ्याचा विश्वास आपल्या जीवनी धरा. तुम्ही मोठमोठ्या गोष्टी करताल, मोठमोठ्या गोष्टी तुमच्या जीवनात घडताना पाहाल. प्रेज द लॉर्ड. याहून मोठ्या गोष्टी तुम्ही पाहताल, याहून मोठ्या गोष्टी पाहशील असं देवाचं वचन सांगतं. काय? त्याच्या योजनेने, त्याच्या कल्पनेने, त्याच्या वचनाने, त्याच्या पवित्र आत्म्याने आज मागणारे, चालणारे आज आपण आहोत. काय? याहून मोठ्या गोष्टी तू पाहशील, देवाचं वचन सांग. शेवटचं वचन वाचूया. योहान 14 अध्याय 12 ते 14 वचन काय सांगतं पहा. योहान कृषी वर्तमानाचा 14 अध्याय 12 ते 14 वचन काय म्हणतं पहा. मी तर तुम्हास खचित सांगतो, मी जी कृत्य करीतो ती मजवर विश्वास ठेवणाराही करीन, आणि त्यापेक्षा मोठी करीन, कारण मी पित्याकडे जातो. तुम्ही जे काही माझ्या नामाने मागाल ते मी करीन, यासाठी की पुत्राच्या ठाई पित्याचे गौरव व्हावे. तुम्ही माझ्या नामाने मजजवळ काही मागाल तर मी ते करीन. प्रेज द लॉर्ड. ख्रिस्त म्हणतो, जो मजवर विश्वास ठेवतो तो मजपेक्षाही मोठे कृत्य करेल. तुम्ही माझ्या नामाने पित्याजवळ जे मागाल ते तुम्हास मिळेल. प्रेज द लॉर्ड. पहा, देवाचं वचन सांगतं, याहून मोठ्या गोष्टी तुम्ही पाहताल, याहून मोठ्या गोष्टी तुम्ही करताल. परमेश्वर तुमच्या जीवनामध्ये त्याची योजना राबवण्यासाठी तयार आहे. त्याची कल्पना तुमच्या जीवनामध्ये राबवण्याकरता तयार आहे. तो तुमचं जीवन पहा, तुम्ही जे विचार करता त्यापेक्षा आशीर्वादित करायला तयार आहे. तुमच्या जीवनातून तुम्ही ठेवलेल्या विश्वासाद्वारे मोठमोठ्या गोष्टी करायला तयार आहे. काय? आपण त्याच्या सामर्थ्याने विश्वास धरतो काय? त्याच्या योजने आज आपण मागत आहोत काय? देवाचं वचन ख्रिस्तामध्ये आज जे आपल्याला सांगत आहे, तुमचं जीवन आशीर्वादित करो. तुमच्या जीवनात ज्या गोष्टींची गरज आहे, ख्रिस्त आज त्याच्या भांडारातून भागवो. परमेश्वर या वचनाद्वारे ख्रिस्तावर तुमचं जीवन आशीर्वादित करो. आमेन. प्रेज द लॉर्ड. या आपण शेवटच्या प्रार्थनेकडे जाऊया, नंतर प्रभूची प्रार्थना करूया, नंतर देवाच्या वचनानुसार आशीर्वाद घेऊया. आजची सहभागिता आपण संपूया. तुम्ही तिकडून तुमच्या गरजा, तुमच्या मागण्या प्रभूला कळवा. इकडून मीही प्रार्थना करतो. ख्रिस्ताच्या नामाने जिथे दोघे तिघे जमलेत त्यामध्ये तो आहे, आणि ती केलेली विनंती पिताई सुद्धा ऐकतो. या आपण प्रार्थना करू. आपण आपले नेत्र बंद करू. धन्यवाद, स्तुतीस पात्र जिवंत परमेश्वर, जनाला धन्यवाद देतो. ख्रिस्त तुझ्या नामाला धन्यवाद देतो. पवित्र आत्मा तुझ्या नामाला धन्यवाद देतो. धन्यवाद देतो या वेळेकरता, समयकर सुंदरशी वेळ तू आमच्या जीवनात दिलीस, आम्हाला तो एकत्र आणलं त्याबद्दल धन्यवाद. आमच्यातून कळत नकळत झाल्या सर्व चुकांची, अपराधांची आम्हाला ख्रिस्ताच्या नावात तू क्षमा कर. ज्यांनी आमची मनं दुखलीत त्यांनाही आम्ही प्रभूच्या नावात या क्षणी क्षमा करतो. होय, आमचं पात्र रिक्त करतो. तुझी अगाधाची संपत्ती त्या ख्रिस्तामध्ये, त्या पात्रामध्ये भर पित्या. तुझी योजना, तुझी कल्पना आमच्या जीवनात तू राबव. पवित्र आत्म्याद्वारे प्रत्येकाला तू सहाय्य आणि सामर्थ्य कर. वचनाद्वारे तो आत्मिक अर्थ ख्रिस्तामध्ये प्रत्येकाच्या जीवनात तू भर. आज जे मागत आहे त्यांच्या अंतःकरणातून त्या मागण्या, कल्पना ख्रिस्तामध्ये तू पूर्ण कर पित्या. सर्व तुझ्या भंडारात जे आशीर्वाद आहेत, तुझ्या योजनेनुसार, तुझ्या कल्पनानुसार, तुझ्या सामर्थ्यानुसार, तुझ्या शक्तीनुसार यांच्या जीवनात तू कार्यान्वित कर. त्याच्या जीवनातले सर्व अडखळणं, सर्व अंधकाराच्या गोष्टी ख्रिस्ताच्या प्रकाशाद्वारे काढून टाक. आज जे भुकेले तहानेल त्याच्या मुखास अन्न पाणी दे. आज रात्री येणं असेल तर आम्हाला जागृत ठेव. जे पावसाच्या परिस्थितीत अडकलेत त्यांचा ख्रिस्तामध्ये सांभाळ कर. जे रात्रीच्या वेळी प्रवास करतात त्यांना सुखरूप पोहोचव. देशातले मंत्री, अधिकारी यांना तुझ्या हाती देत योग्य निर्णय घेण्याची क्षमता त्यांच्या ठाई तू घाल. सर्व गरीब लोकांसाठी योग्य योजना व्हाव्यात असं तू कर. गरिबांच्या हाताला काम दे, मानधन दे, आणि त्यांचं मानधन ख्रिस्तामध्ये जिथं अडकलंय ते मोकळं कर. होय, वृद्धाश्रमात वृद्ध लोक
अनाथ आश्रमातील लहान लेकरांच्या मुखास अन्न पाणी दे, त्यांच्या ठाई तुझं आरोग्य राहू दे. आज जे बिछानाला खेळलेले आहेत त्यांना ते सर्व वेदनातून ख्रिस्ता तू बाहेर काढ. प्रभूचा आत्मा जिथं आहे तिथं सर्व प्रकारची मोकळीकता आहे. तुझ्या खाल्लेल्या पटक्यामध्ये जे आरोग्य आहे त्यांच्या ठाई ख्रिस्तामा तू घाल. आज जे यातना दुःखात आहेत त्यांचं सांत्वन ख्रिस्तामध्ये केलं जावं असं तू कर. आज जे बंधनात आहे त्यांचं जीवन त्या अंधकाराच्या बंधनातून, त्या दुष्ट आत्माच्या बंधनातून ख्रिस्त तुझ्या आत्मावर मोकळीकता तू दे. होय, आज ज्यांच्या घरी ज्या गोष्टीची कमतरता आहे, ऑनलाईन बघत आहेत, त्यांची जीवनी ती कमतरता ख्रिस्तामध्ये पूर्ण कर. आमच्या शेजारचे ऑनलाईन पाहत आहेत, प्रकाश मोरेचं कुटुंब आहे, हिवळ्यांचे कुटुंब आहेत, आणि जे काही भाऊ बहीण पाहत आहेत घरातील, या समी तुझ्या हाती देतो. वाचलेल्या वचनाद्वारे प्रत्येकाचे जीवन ख्रिस्तामध्ये तू आशीर्वादित कर. ती सैतानाची कुजबूज, निराशा त्यांच्या जीवनातून ख्रिस्तामध्ये काढून टाक. तुझ्या प्रकाशामध्ये, पवित्र आत्म्यामध्ये आशीर्वाद असं जीवन ख्रिस्त त्यांचं तू भर. ही प्रार्थना विनंत्या ख्रिस्तामध्ये तू पूर्ण केलेला आहेस, त्याचं फळ तू दिलेलं आहेस. मग ख्रिस्तामध्ये तुझे धन्यवाद देतो आणि प्रार्थना ख्रिस्ताच्या विश्वासात केली म्हणतायत की त्या आमेन. प्रेज द लॉर्ड. या आपण प्रभूने शिकलेली प्रार्थना करूया. या आमच्या स्वर्गातील पित्या, तुझे नाम पवित्र मानले जाओ. जसे स्वर्गात तसे पृथ्वीवरी तुझ्या इच्छेप्रमाणे हो. आमची रोजची भाकर आज आम्हास दे, आणि जसे आम्ही आमच्या ऋणास ऋण सोडिले आहे तसेच तू आमची ऋणे आम्हास सोड, आणि आम्हास परीक्षेत आणू नकोस, तर तू आम्हास वाईटापासून सोड. कारण की राज्य, सामर्थ्य आणि गौरव ही सर्व काळ तुझीच आहेत. आमेन. प्रेज द लॉर्ड. या रात्री ईश्वरा तू मजला सांभाळ, आयुष्यभर राखीता करावा प्रतिपाल. आमेन. प्रभू येशू ख्रिस्ताची कृपा, देवाची प्रीती, पवित्र आत्म्याची सहभागिता तुम्हा सर्वांबरोबर असो. आमेन. प्रेज द लॉर्ड. आनंदी राहा, प्रार्थनेत राहा, वचनात राहा. प्रभू तुमचे जीवन ख्रिस्तामध्ये आशीर्वादित करो. आमेन. प्रेज द लॉर्ड.